बघा काय झालं होतं आपलं, काय झालं होतं सांगतो मी. त्या दिवशी आपण मला असं वाटतं लेक्चर कॅन्सल केलं बिकॉज ऑफ सम मिस हॅपनिंग. आणि दुसऱ्या दिवशी बहुतेक सहलनी किंवा काहीतरी कारणास्तव बहुतेक मी बाहेर होतो. आय डोंट नो, आय डोंट रिकॉल एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. आणि त्या दिवशी लेक्चर झालं नाही. नेक्स्ट डेला तर काय झालं, पिकनिक निघाली तुमची. मग त्याच्यामुळे आपला गॅप झाला. 30 तारखेला मला असं वाटतं पिकनिक आलेली आहे, बरोबर आहे का? किती तारखेला आले होते? किती तारखेला आले होते तुम्ही लोक? किती आले होते आठवत आहे का? हा, 30 तारीख 30 30 तारीख 30 तारखेला. येस ओके सर. ओके ओके, 30 तारखेला तुम्ही आले होते. तर त्याच्यामुळं 31 तारखेला आपण मेसेज द्यायला सांगितलं होतं. 31 तारखेला स्कूल असल्यामुळे आणि सांगितलं होतं की बाबा 1 तारखेपासून आपण घेऊ. परंतु तुम्हाला तो तसा मेसेज मिळाला नाही असं वाटतं. तर असू द्या, आजपासून आपण चालू करू. सो व्हॉट वॉज द लास्ट टॉपिक दॅट वी हॅव स्टडीड? लेट्स गो अहेड. आजच्या मेसेज मधून तुम्हाला क्लिअर झालं असेल आपल्या काय नवीन गोष्टी वेगवेगळ्या शिकायच्या, जास्त शिकायच्या नाहीत. कमीच गोष्टी आहेत, मात्र रिपीटेडली त्याच त्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या. आणि वी हॅव टू बी परफेक्ट इन ईच अँड एव्हरी थिंग. कम ऑन, चला. मी याचं कॅब बघतोय, परिणाम कुठं टाकलं. हा, काय सांग, काय चालू होतं? प्लीज 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 हेल्प मी, प्लीज हेल्प मी नोईंग व्हॉट वॉज गोइंग ऑन. सांगा ना काय चालू होतं. रेकॉर्डिंग चालू आहे. प्लीज डो नॉट वेस्ट टाइम. अरे नोटबुक मध्ये उघडा ना, मला सांगा ना. का मी फोटो काढू? फोटो काढू म्हणजे आय विल बी एबल टू नो फ्रॉम द ग्रुप ऑल्सो. ग्रुपवर टाकला असेल ना आपण फोटो. हे बघा आहे काहीतरी. हा, चेंज द व्हॉइस, बरोबर. मला सापडला फोटो. तू जा, चेंज द व्हॉइस. काही वाक्यांमध्ये कामाविषयी चर्चा केली जाते. आपण अनेक वाक्य बघू, बरोबर. आपण बघू अशी आपणाद्वारे अनेक वाक्य बघितली जातील. दुसरं काय होतं? रमेश, माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? येस सर. येस सर. येतोय. येस. ओके ओके. बघा, आपला टॉपिक होता चेंज द व्हॉइस. आणि चेंज द व्हॉइस म्हणजे व्हॉइसचा विचार करता द वे ऑफ टॉकिंग. कोणत्या प्रकारचा वे ऑफ टॉकिंग? कोणत्या प्रकारचा वे ऑफ टॉकिंग? तर आपण कोणी काम केलं हे बोलू इच्छितोय का काम काय झालं, काय केलं गेलं हे बोलू इच्छितोय? त्यानुसार आपण दोन प्रकारची वाक्य बोलताना दिसतं. तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, रमेश गाडी किंवा टू व्हीलर रिपेअर करतो. बघा हे दोन वाक्य बघा. आणि रमेश द्वारे गाडी रिपेअर केली जाते. अरे कुठं जायची गरज नाही. रमेशद्वारे गाडी रिपेअर केली जाते. किंवा रमेशच्या दुकानात पण दुसऱ्याबद्दल बघा, रमेशच्या गॅरेज मध्ये पण गाडी रिपेअर केली जाते. कॉन्सेप्ट समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या प्लीज. पालक बसले तर खूप चांगलं आहे. प्रत्येकाला समजेल, मजा येईल तुम्हाला. युल बी एबल टू एन्जॉय. रमेश गाडी रिपेअर करतो. थोड्या वेळासाठी हे सगळं विसरून जा. व्हॉइस वगैरे हे सगळं कॉन्सेप्ट सगळं म्हणजे वरती हेडिंग काढलेलं हे विसरून जा. आता रमेश गाडी रिपेअर करतो यामध्ये सांगणारा जो वक्ता आहे, जो काय बोलणारा स्पीकर आहे, जो बोलणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला काय सांगायचंय सांगा. दिसतंय का तुम्हाला की गाडी कोणाला रिपेअर करता येते? मी तुम्हाला मदत करतो काय म्हणजे समजून घ्यायला.
गाडी कोणाला रिपेअर करता येते याविषयी बोलायचं आहे असं आपल्याला स्पष्ट जाणवतंय बघा. परंतु तुम्ही जर या वाक्याचा विचार केला तर या वाक्यामध्ये कळत न कळत तुम्ही जर प्रॉपर वाचक असाल तर मला दिसेल की बाबा गाडी रिपेअर केली जाते, आपण ह्याच्यावर भर देतोय. म्हणजे त्या बोलणाऱ्या व्यक्तीला काय करायचंय, गाडी रिपेअर केली म्हणजे त्याला फोकस करायचा आहे या मुद्द्यावर. हा पॉइंट त्याला स्पष्टपणे सांगायचा आहे. रमेशद्वारे म्हणजे गाडी रिपेअर करणारा कोण आहे हे महत्वाचं नाही असं या वाक्यात दिसतंय. कारण का जर गाडी रिपेअर करणारा कोण आहे हे सांगायचं असल्यास करता कळत न कळत असं वाक्य वक्ता बोलणारा व्यक्ती जो आहे तो हे वाक्य वापरतो. लक्षात घ्या, याचा अर्थ बोलणाऱ्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस माहित असणं अजिबात गरजेचं नाही. परंतु आपण काय करतोय, बोलणारा व्यक्ती जे वाक्य बोलतोय ते कोणत्या प्रकारचे ह्याचा टेक्निकल स्टडी करतोय आणि या स्टडीला या प्रकारात आपण चष्मा कोणता लावतोय, हे दुर्बीण लावतो, व्हॉइसची दुर्बीण लावतोय. व्हॉइस या दुर्बिणीतून बघितलं किंवा व्हॉइसच्या अँगलनं बघितलं तर यामध्ये कर्त्याला फोकस दिसतो आणि यामध्ये या भागाला फोकस दिसतो. म्हणजे कर्ता सोडा माहित नाही आपल्याला, यामध्ये हा भाग फोकस केलेला वाटतो आणि यामध्ये हा भाग फोकस केलेला वाटतो. आणखीनही समजत असेल तर बघा खाली, रमेशच्या गॅरेजमध्ये पण गाडी रिपेअर केली जाते. आता मला सांगा या वाक्यामध्ये काय सांगितलंय, कशावर भर द्यायचा वक्त्याला, बोलणाऱ्याला? जो हे वाक्य बोलणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा आहे सांगा मला, कोण सांगताय, कोण सांगताय सांगा, कशावर भर द्यायचा आहे? रमेशच्या गॅरेजमध्ये महत्वाचं आहे का गाडी रिपेअर केली जाते हे महत्वाचं आहे, आणि कोठे केली जाते हे दुय्यम आहे ना. मग गाडी तिथं पण रिपेअर केली जाते, त्यामुळे तू इकडे तिकडे बोंबलत फिरू नको. गाडी रिपेअर केली जाते, तुझा मेन मकसद व्हॉट इज युअर ऑब्जेक्ट इज टू रिपेअर युअर बाईक, रिपेअर युअर व्हेकल, रिपेअर युअर कार. तुझी कार रिपेअर केली जाते, कर्म महत्वाचं आहे, ठिकाण महत्वाचं नाही. ठिकाण दुय्यम आहे, काय काम आहे हे महत्वाचं आहे, आणि करता तर नाहीच आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपलं भांडणं काय झालं जातं, कर्ता की कर्म, प्लेसचा तर काही विषयच नाही. कर्ता महत्वाचा आहे तर त्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. काय म्हणतो? ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. आणि ज्या वाक्यांमध्ये कर्ता हा दुय्यम आहे किंवा कर्ताच नाहीये त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट काम महत्वाचं आहे, त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो. या गोष्टी तुम्हाला समजून यायला लागल्यात की नाही? या गोष्टी तुम्हाला समजून यायला लागल्यात की नाही? समजतात का? समजताय का? येस और नो बोला ना रे. येस सर. थोडंफार Yes, हा sir. थोडंफार समजतंय. आणखीन क्लॅरिटी पाहिजे सर, हा मान्य आहे मला, मात्र थोडंफार आयडिया येते का नाही? थोडीफार आयडिया येते, बोला. थोडीफार आयडिया येते, लिहून घ्या प्लीज राईट, प्लीज राईट. मग असे आपण अनेक वाक्य बघू. मग हे वाक्य बघून आपल्याला समजलं पाहिजे हे ऍक्टिव्हचं वाक्य, हे पॅसिव्हचं वाक्य, हे ऍक्टिव्हचं वाक्य, हे पॅसिव्हचं वाक्य. असे खूप वाक्य बघितल्यावर आपले एक आयडिया होईल क्लिअर, ब्रेनला ट्रेनिंग मिळेल की कोणत्या वाक्यांना ऍक्टिव्हचं वाक्य म्हणायचं आणि कोणत्या वाक्यांना पॅसिव्हचं वाक्य म्हणायचं. प्लीज राईट डाऊन. आपण असे आणखीन वाक्य घेऊ. लिहिलं का? लिहिलं का? लिहिलं का? येस सर. लिहिलं का नाही? ओके, चला आपण अशी काही वाक्य लिहू. बघा, रॅन्डमली लिहू, आपण रॅन्डमली लिहू. तुम्ही पण मला काही वाक्य सांगा, ठीक आहे? बर, सांगा, रॅन्डमली वाक्य लिहू. तर व्हॉइसचा जर चष्मा लावला, व्हॉइसच्या दृष्टिकोनातून बघितलं, इफ वी सी विथ द थिंकिंग ऑफ और विथ द अँगल ऑफ व्हॉइस, देन कोणत्याला ऍक्टिव्ह म्हणायचं आणि कोणत्याला पॅसिव्ह म्हणायचं. जे वाक्य आपण बोलतो म्हणजे काय, आपला जो आवाज निघतो म्हणजे काय करतो आपण, वाक्य बोलतो. आणि तो आवाज हा ऍक्टिव्हचा असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्हचा आहे तर पॅसिव्ह व्हॉइस आहे. समजतंय का संकल्पना, कॉन्सेप्ट समजते का? व्हॉइस क्लिअरली समजून घ्या, बिकॉज
काय आहे, लोकांना माझा क्लेम आहे हा, इथं उच्च शिक्षित लोक देखील असू शकतात समोर माझ्या, मला माहिती आहे, जाणीव आहे. हा क्लेम आहे, वॉइस हा ऍक्टिव्ह असतो, हा पॅसिव्ह असतो. मात्र या पद्धतीनं कुणीही चर्चा करण्याचा कधीही प्रयत्न केलेला मला दिसून आला नाही. तुम्हाला दिसून आला असेल तर खरंच तुम्ही नशीबवान आहात, महान आहात. कारण का तुम्हाला असे एक्सप्लेन करणारे लोक भेटले असतील तर तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात असं म्हणायला हरकत नाही. परंतु मला नाही वाटत असं कुणी असेल. चला लेटस, चला आपण आपण लिहा आता माझ्याबरोबर लिहा. आपण अशी वाक्य पाहू, आपण अशी वाक्य पाहू. हा सांगा रे, वाक्य वाक्य सांगा, काही पण वाक्य सांगा. आता ऍक्टिव्ह पॅसिव्हचं बघायचं ना आपल्याला, कोणती वाक्य सांगा आणि ते बघू आपण की हे नेमकं याच्यामध्ये कर्ता महत्वाचा वाटतोय का कर्ता दुय्यम वाटतोय. कर्ता दुय्यम आहे म्हणजे कमी महत्वाचा आहे. मग त्या वाक्यात जर काम महत्वाचं असेल तर ते नक्कीच पॅसिव्ह व्हायचं आहे. जर कर्ता महत्वाचा आहे तर नक्कीच ऍक्टिव्ह व्हायचं आहे. महत्वाचं म्हणजे काय, कोण काम करतंय, महत्वाचा अर्थ याचा अर्थ ते असं नाही कोणतरी वाक्य बोललंय आणि ह्या वाक्यामध्ये कर्ता महत्वाचा आहे असं समजून घ्या. त्या वाक्याचा सेन्स काय निघतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला सांगा वाक्य मला. काही पण वाक्य सांगा, काही पण वाक्य सांगा, काही पण आपण जे बोलतो ती वाक्य सांगा. सांगा. आपल्याद्वारे अशी वाक्य पाहिली जातील. लिहिलं ना मग मी. अरे कशाला, कोण आहे हु इज दॅट. एवढा अभ्यासू नका ना बनवून. अरे नॉर्मल बना रे, नॉर्मल नॉर्मल एकदम. बी अ ले मॅन. तू काय सांग बघा, हे किती डोकं लावलंय. अशी वाक्य आपण पाहू आपल्याद्वारे, म्हणजे याला कोणतरी सांगितलंय. एवढं टेक्निकल बनू नका रे. आपण जे बोलतोय हे वाक्य एकदम मोकळ्या मनाने सांगा. ठीक आहे, ह्याला प्रोजेक्शन असं म्हणतात. कशाला नका. आपण जे वाक्य बोलतोय ना, हे वाक्य गोळा करू आपण. त्याचा कोणता आपल्याला ऍक्टिव्ह वाटतोय, कोणता पॅसिव्ह वाटतोय हे तुम्हाला समजून सांगतो ना मी. समजलं का नाही. चला तुम्ही, हा बघा मुद्दाम सांगतोय, इथं समोर लोक आहेत माझ्या. वाईट आहे, नवीन वर्षाची गोष्ट तुम्हाला इथं, आणि मी बोललं पाहिजे, माझ्या कानावर आलं मी बोलतो. मला वाईट वाटलं की गावाकडे ज्या लोकांना पुरामध्ये मदत मिळाली त्यातील काही लोकांनी, बघा लक्षात घ्या, माझा शब्द बघा लक्षात घ्या, काही लोकांनी त्या मिळालेल्या निधीचा अपव्यय करायला सुरुवात केलेली आहे आणि हे खूपच वाईट आहे. ऐकायला देखील वाईट वाटतं. त्याच्यामुळं विश्वास माणुसकीवरचा उडतो, लक्षात घ्या. आणि अशा लोकांना प्लीज सगळ्यांनी मिळून ठेचण्याचा प्रयत्न करा. ठेचणं म्हणजे काय, त्याला कंट्रोल, नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. समजलं की नाही. हे सुसंस्कृतपणाचे लक्षणं नाही. चला कमिंग टू द पॉइंट. हा तुम्ही काय, तुम्ही दररोज अभ्यास करता. का म्हणू आपण, ठीक आहे. हा आणि काय, अमोलने मला तुझ्याविषयी सांगितले, किंवा सांगितले होते म्हणू आपण. त्याच्यामुळं मला तुझ्याविषयी बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. बरोबर, कारण अमोलने मला सांगितलं होतं. हा आणि बोला प्रॅक्टिकलच्या गोष्टी बोला प्लीज प्लीज. काय पण बोला, काय पण बोला. बोला ना रे, मराठीतले वाक्य बोला. ऍक्टिव्ह पॅसिव्हचा काही विचार करू नका. बघा मी हे वाक्य लिहितो बघा. हे बोललो ना मी आता, ऍक्टिव्ह पॅसिव्ह चा काहीही विचार करू नका. हा समजा हे वाक्य बोललो मी, हे लिहिलं. पुढचं बघा, पुढचं पण वाक्य बोलू. मी आता बोललेलं वाक्य, मी हे लिहिलं. हा
सांगा. पप्पांना कॉल केला होता का? एवढं गडबडीत बंद करू नको ना माईक. शांततेनं बोल. बंद करायचं लय गडबड आहे. हा, काय बोलला? पप्पांना कॉल केला होता. मग मी काय करू? बघा, वाक्य बघा. व्हेरी गुड सेंटेन्स. पप्पांना कॉल केला होता. व्हेरी गुड. पुढे बोला. मुद्दाम तुमच्या डोक्यात काय ठेवू नका बरं का, की मी हे ऍक्टिव्हच आहे का पॅसिव्ह, काही डोक्यात ठेवू नका. रॅन्डमली कोणतंही वाक्य आठवल ते सांगा. चला, आणि सहसा आपण जे बोलतो अशीच वाक्य सांगा. तुम्ही विचार करता असं सांगू नका. बोलतो ते तुम्ही काय काय बोलले, काय काय ऐकलं, कोणाकोणाचं ऐकलं? हा, सहलीमध्ये तुम्हाला सहल शिक्षक बोलत होते, रांगेत चला, गोंधळ करू नका, वगैरे वगैरे. आणि बोला वाक्य. हा, आपल्या स्कूलमध्ये बेसिक गोष्टींवर भर दिला जातो. हा, बोला. आणखीन वाक्य बोला. मी लिहिलेलं एवढे वाक्य बघा. पुन्हा बोलू का? पुन्हा लिहू का? मी एवढी वाक्य लिहिली रे. बोललो ना मी आता, तेच वाक्य लिहिलं बघा. हा, पुढं पुढं लिहू, पुढं लिहू. 11 बघा, हेच वाक्य. मी बोललेलीच वाक्य लिहिली आहेत. हा, आता तरी बोला रे गदाड्यांनो. आजूबाजूला कोण आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक करून बोला. व्हेरी नाईस. बोला बोला, बोलते रहो. आम्ही दररोज वाचन करू. आम्ही दररोज वाचन करू. आम्ही दररोज. हा, पुढे बोला रे. बोला, काही पण बोला. बोला. तांदूळ आणले. हा, तिने तांदूळ आणले. तिने कशाला बोलतो? कोण आहे मला सांग की. कुणी आणले ते सांग. प्रॅक्टिकली बोला ना, काय फरक पडतो? कुणी आणले सांग. तिने आणले. कोण आहे ती? सांग मला, कुणी आणले ते. अमुकच वाक्य बोलतो असं प्रॅक्टिस, काय काहीतरी विचार करून. तू काय लेखक आहे का? सांग वाक्य. कुणी आणले तांदूळ? कुणी आणले तांदूळ? सांग ना, घाबरू नको. कोणी काय म्हणत नाही. सांग, कोणी आणले सांग. मी लिहू. आजीने तांदूळ आणले. हा, पुढे बोला. व्हेरी नाईस. पुढे बोला. 14. हरवले, गाडी चालवली. बर, हे सगळं तुम्ही. बरं, ठीक असू द्या. आरवने, चल द्या, काय अडचण नाही. गाडी चालवली. बघा, मी मुद्दाम सांगतो. विद्यार्थ्यांना सर्व सूचना वेळोवेळी दिल्या होत्या. चला, टीचर्स काय असतील तुम्ही सांगा, सांगू शकता. टीचर्स पण सांगू शकता. आपण जे वाक्य वापरतो ते सांगा. ऍक्टिव्ह पॅसिव्हचा अजिबात विचार करू नका. चला, काही पण सांगा. मीच किती वाक्य लिहिली नाहीतली. हा, सांगा. सांगा लवकर. प्लीज टेल. आमच्यात ऊसाची टोळी यायची आहे. व्हेरी गुड. चालतंय ना. आमच्यात, त्याचं आपण विश्लेषण करू. आमच्यात ऊसाची टोळी यायची आहे.
हा पुढं आईने स्वयंपाक केला. आईने स्वयंपाक केला. जेवण टेस्टी बनलं होतं. आईने स्वयंपाक केला, मी काय लिहिलं, जेवण टेस्टी बनलं होतं. पुढं पुढं बोला. बोला ना. व्हेरी गुड. बोला. आम्ही इन्फिनिटिव्ह हा 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 शिकतो. अरे काय बोलताय तुम्ही? तोंड कुणीकडं, बोलता कुणीकडं? तोंड इकडे ठेवून बोलल्यावर माईक तुमच्या समोर आहे ना, एवढं तरी समजून घ्या ना, कॉमन सेन्स. मोबाईल कडे बघून बोला. हा कोण बोललंय? बोला. इकडे बघून इकडे बोललं की ते वाक्य येत नाही मला ऐकायला. हा पुढे बोला, वाक्य बोला. आम्ही इन्फिनिटिव्ह शिकतो. आम्ही, खूपच टेक्निकल वाक्य बोलतात तुम्ही. आम्ही इन्फिनिटिव्ह शिकतो. हा पुढे बोला. पुढे बोला. काय शाळेतलं वाक्य मला काय गरजेचं नाही, कुठतरी बाहेरच एकदम. हा दैनंदिन जीवनातलं उचला काहीतरी. तुम्ही नॅचरल ट्युनिंगला येत नाही लोक. हा आय वॉन्ट प्रॅक्टिकल. कमॉन चला सांगा रे. पप्पा दाऱ्यावर जाणार आहेत. पप्पा दाऱ्यावर जाणार आहेत. हा बोला, आणखीन बोला. आजीचा गुडघा दुखतोय. आजीचा गुडघा दुखतोय. हा पुढं. आदित्य अभ्यास करतो. आदित्य अभ्यास करतो. पुढे बोला, बोलते रहो. पियुष गप्पा मारतो. पियुष गप्पा मारतो. पुढे बोला. बघून तुमच्याकडून काय काय वाक्य येतात ते. समर्थ खेळत होता. समर्थ खेळत होता. पुढे बोला. पप्पाशी आ बोला. अजय पेढा खात होता. अजय पेढा खात होता. पुढे बोला. 26. बरं मराठीत लिहितोय ना मी, तर तुम्ही माझ्या बरोबर लिहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. चला. सांगा. राहुलने डान्स केला. पुढे बोला. शौर्य गप्प बसला. पुढे बोला. ओंकारने मज्जा केली. ओंकारने मज्जा
केले. पुढे बोला. थोड्याच जागा शिल्लक आहेत वाक्य लिहायला मला. 2च वाक्य आहेत. पुढे बोला. आम्ही होड्या बनवल्या. आम्ही होड्या बनवल्या. आदित्य चित्र होड्या बनवण्यासाठी आम्हाला सरांद्वारे किंवा आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. राजवीर खुश. राजवीर खुश. राजवीर खुश काय? राजवीर खुश काय बोलणार रे गदड्या? कोण आहे? राजवीर राजवीर खुश झाला. झाला. पूर्ण बोल ना. कायला बंद करते? झाला बोलण्याच्या अगोदर बंद करते माईक. मोबाईलचा माईक बंद करणं तुला प्रायोरिटी आहे. स्पष्ट बोला. क्लिअरली बोला. आता बघा लक्षात घ्या. आपण अशी वाक्य पाहू. लक्षात घ्या. आता काही वाक्यांमध्ये काय असतं, काही आता ज्यावेळेस आपण वॉइसचा विचार करतो म्हणजे कर्ता महत्वाचा की कर्म महत्वाचा असा विचार करतो आणि त्यातल्यात आपण चेंज द वॉइस या लेसन मध्ये असतो तेव्हा बाबा काही क्रियापद अशी असतात ना त्याला कर्मच लागत नाही. ते पण आपण बघू. ठीक आहे. मग जर कर्म लागत नाही तर ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस मध्ये त्याला घ्यायचं का? तर नाही. जर कर्म असेल तर आपण त्याला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये विचार करू. समजतंय? बघा. आपण अशी वाक्य पाहू. बघा. आपण आणि पाहू. आपण हा सब्जेक्ट आहे. काय पाहणार आहोत तर अशी वाक्य. अशी वाक्य हे कर्म आहे. जे पाहणार आहोत जे करणार आहे ते कर्म आहे. हे क्रिया आहे आणि जो करणार आहे तो कर्ता आहे. हे त्याला म्हणायचं कर्ता. जे काय करणार आहे ते कर्म आणि काय करतंय ते क्रियापद. म्हणजे काय आपण काय करतोय तर पाहतोय. हे क्रिया आहे. पाहण्याची क्रिया. काय पाहतोय तर अशी वाक्य पाहतोय. लक्षात घ्या. खूप काही किचकट नाही. तर जे काम आहे त्याला कर्म म्हणायचं. जे करतोय काय क्रिया आहे आणि क्रिया कशावर गेली आहे हे पाहतोय. पाहतोय म्हणजे क्रिया आहे. वर्ब आहे. हे वर्ब आहे. आणि काय आहे दिस इज ऑब्जेक्ट. वर्ब कशावर काम करते तर ऑब्जेक्टवर काम करते. सो सब्जेक्ट आहे. वर्ब आहे. ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब. ओके. तर याच्यामध्ये दिसतंय मला आपण कोण पाहतंय. पाहणारा क्लिअर आहे. आपण पाहू म्हणून मी ह्याला म्हणेल ऍक्टिव्ह वॉइस. ठीक आहे. तुम्ही दररोज अभ्यास करता का? लक्षात घ्या. कोणाविषयी बोललं गेलंय? तुम्ही सब्जेक्ट आहे. तुम्ही अभ्यास करता का? तुमच्यावर फोकस आहे. बघा दररोज समजते शब्द आहे. सोडा. अभ्यास करणे. आता याच्यामध्ये जर करणे मुख्य क्रियापद घेतलं तर अभ्यास काय होतंय ऑब्जेक्ट होतंय. सो सब्जेक्ट आहे. करणे वर्ब आहे आणि अभ्यास हे ऑब्जेक्ट आहे. म्हणून तुम्ही करता तर याच्यामध्ये देखील तुम्हाला जो करतो तो महत्वाचा दिसतोय म्हणून ऍक्टिव्ह वॉइस दिसतो. अमोलने मला तुझ्याविषयी सांगितले होते. बघा हे वाक्य वेगळ्या प्रकारे कसं बोललं गेलं असतं. तुझ्याविषयी मला सर्व काही माहिती सांगितली गेली होती असं आपण म्हणतो ना अनेक वेळेला. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय महत्वाचं आहे कोणती गोष्ट महत्वाची फक्त गाभा बोललेलं आहे. कोणी सांगितलं नाही. मात्र इथं काय म्हणतोय अमोलने सांगितलं. स्पष्टपणे अमोल याच्यामध्ये अमोलची सांगणारा स्पष्ट दिसतोय आणि सांगणारा कोण आहे असं त्या बोलणाऱ्या व्यक्तीला सांगायचंय म्हणून हा देखील पुन्हा एकदा ऍक्टिव्ह वॉइस बनतो. बघा कसं काय ऍक्टिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्हचा विचार कधी करायचा जर त्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी असतील. सॉरी किमान ऑब्जेक्ट असेल. तिन्ही गोष्टी म्हणण्यापेक्षा बाय डिफॉल्ट प्रत्येक सेंटेन्स मध्ये वर्ब असतं. मात्र जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये त्याचा सहसा विचार करायचा नाही. मग सब्जेक्ट नसेल तरी चालतं.
सब्जेक्ट नसेल तरीही चालतं. काय पाहिजे? ऑब्जेक्ट इज मस्ट. जर आपण व्हॉइस मध्ये विचार करणार असो तर त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट हे गरजेचं आहे. बघा, अमोल आहे. मला बघा, मी तुम्हाला व्हॉइस शिकताना सांगितलं होतं, ज्याला सांगितलं तो पण ऑब्जेक्ट आहे आणि जे सांगितलं ते पण ऑब्जेक्ट आहे. सांगितलं हे वर्ब आहे, होतं हे हेल्पिंग वर्ब आहे. आणि तुझ्याविषयी मला सांगितलं, इथे मात्र काय सांगितलं तर तुझ्याविषयी सांगितलं. तुझ्याविषयी, तू हा विषय आहे. ऑब्जेक्ट तुझ्याविषयी आणि मला ज्याला सांगितलं ते पण ऑब्जेक्ट आहे. हे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत. कोणी सांगितलं? अमोलनं सांगितलं. काय क्रिया घडली तर सांगण्याची क्रिया घडली, म्हणून वर्ब आहे. ऑब्जेक्ट दोन आहेत आणि इथं सब्जेक्ट आहे. actually तुझ्याविषयी माहिती हे करेक्ट ऑब्जेक्ट झालं असतं. चला असं पुढे जाऊ आपण. ऍक्टिव्ह पॅसिव्हचा काहीही विचार करू नका. आता याच्यामध्ये कोण करू नका, न करणे म्हणजे काय? करणे मेन वर्ब. काय? विचार करणे हा मेन वर्ब आहे, बरोबर. आणि आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे बाय डिफॉल्ट सब्जेक्ट हा तू किंवा तुम्ही असतो. सब्जेक्ट आहे, असू द्या, काय फरक नाही पडत. ऍक्टिव्ह पॅसिव्हचा काहीही विचार करू नका. तो ज्याचा विचार करा किंवा करू नका म्हणलं ते काय? हे ऑब्जेक्ट आहे. एवढं मोठं हे ऑब्जेक्ट आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे ऑब्जेक्ट आहे. किंवा ऍक्टिव्ह पॅसिव्हचा विचार करणे एक क्रियापद म्हणू आपण. तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह ज्याच्याविषयी विचार करणे आहे ते ऑब्जेक्ट आहे. समजून घ्या. म्हणून याला काय म्हणता येईल? तुम्ही विचार करू नका म्हणलंय. तुम्ही कोण करू नका? तुम्ही. कर्त्याला सांगितलंय काम करू नका म्हणजे करता आणखीन एकदा फोकस केलेला आहे. आय एम सॉरी. चला, म्हणून पुन्हा एकदा ऍक्टिव्ह आहे. मी हे लिहिलं, मी हे लिहिलं. आता बघा, इथं लिहिणारा स्पष्ट दिसतोय म्हणून ऍक्टिव्ह व्हाईस. पुन्हा ऍक्टिव्ह व्हाईस. बघू आपण पॅसिव्ह येतोय का नाही. पप्पांना कॉल केला होता. इथं मला सांगा, इथं काय क्रिया घडली या वाक्यामध्ये? हे वाक्य क्लिअर बघा. या वाक्यामध्ये क्रिया काय घडली सांगा रे, कोण सांगतंय? या वाक्यामध्ये काय क्रिया घडलेली आहे? कॉल करण्याची. व्हेरी गुड. कॉल करण्याची. समर्थ, व्हेरी गुड. कॉल केलाय, कॉल करण्याची क्रिया घडलेली आहे. कोणाला कॉल केलाय? कोणाला कॉल केलाय? म्हणजे कॉल करणं काय झालं? मेन वर्ब झालं. वर्ब आहे, ठीक आहे. हा, हे हेल्पिंग वर्ब आहे, असू द्या. म्हणजे वर्ब आलं, हा अख्खाच्या अख्खा पाठ वर्ब आला. आणि कॉल कोणाला केलाय? ज्याला कॉल केला ते काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये कॉल करणारा कोण आहे का? या वाक्यामध्ये कॉल कोणी केलाय दिसतंय का? बोला रे घराण्यानं, सगळे बाकीचे बोला ना. मूर्खेत का? आय एम सॉरी. बाकीचे रिस्पॉन्ड करा. या वाक्यामध्ये कॉल कोणी केला हे दिसतंय का? नाही. दिसतंय का? नाही दिसत. सांगा ना, मूर्ख आहेत का एवढे लोक? हा, नाही सांगा ना. कोणीच कॉल केलं दिसत नाही याच्यात. सब्जेक्ट अब्सेंट आहे. वर्ब तर बाय डिफॉल्ट असतं आणि ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑब्जेक्ट महत्व. ज्याला कॉल केला होता ते महत्वाचं आहे ना. कॉल कोणाला केला? पप्पांना कॉल केला होता. केला होता का? हा, केला होता. कुणी केला होता? नॉट इम्पॉर्टंट. याचा अर्थ काय महत्वाचं आहे? पप्पांना कॉल केला होता का नाही? कारण पप्पांशिवाय पिकनिकचा निर्णय कोणी घेऊ शकत नाही घरामध्ये. तेव्हा पप्पांना कॉल केला होता का? हो, केला होता. मग कोण महत्वाचं आहे? पप्पा महत्वाचं आहे. ऑब्जेक्ट आहे पप्पा. ठीक आहे. म्हणून काय बघा, पहिल्या वेळेस आला पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे काय? कर्म. ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट दिसलं तर पॅसिव्ह व्हॉइस. चला पुढं. गोंधळ करू नका. बाय डिफॉल्ट सब्जेक्ट आहे तुम्ही. तुम्ही गोंधळ करू नका. मग पुन्हा एकदा ऍक्टिव्ह व्हॉइस. पुढं. आपल्या स्कूलमध्ये बेसिक गोष्टींवर भर दिला जातो. हे वाक्य पुन्हा एकदा बघा. काय सांगा? मुख्य क्रिया काय? व्हॉट इज द वर्ब? काय क्रिया घडते? काय? व्हॉट इज द ऍक्शन इन दिस सेंटेन्स? सांगा मला, काय क्रिया घडते? सांगा. आ, सांगा रे, या वाक्यात क्रिया काय घडते? भर देण्याची. एक्सलंट. पुन्हा एकदा समर्थ सांगितलं बघा.
बाकी लोकांना अक्कल नाही का रे? मराठी विचारतोय. भर देण्याची क्रिया आहे. भर कशावर भर देतोय आपण? सांगा मला. कशावर भर देतोय? बेसिक हे झालं वर्ब गोष्टी पार्ट. प्रश्न म्हणजे बेसिक गोष्टी काय झालं मला सांगा. बेसिक गोष्टी काय झालं? ज्याच्यावर क्रिया घडते त्या काय झालं मग सांगा. बेसिक गोष्टी काय मला सांगा मग. सांगा. समजायला लागलं तुम्हाला आता? समजायला लागले का नाही? ऑब्जेक्ट आहे का नाही हा? ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला ऑब्जेक्ट म्हणायचं. बर आता मला सांगा, या स्कूलमध्ये तुमच्या आपल्या स्कूलमध्ये बेसिक गोष्टीवर भर देणारा या वाक्यामध्ये कोण आहे मला सांगा बरं. त्याच्यामध्ये बेसिक गोष्टीवर भर देणारा कोण दिसतंय का? आहे का? अवेलेबल आहे का? नाही. नो सर. नाहीये. सब्जेक्ट अबसेंट, ऑब्जेक्ट क्लिअरली विजिबल आहे. म्हणून कोणता वॉइस आहे सांगा. कोणता वॉइस आहे? अरे गाढवांनो बघून तरी वाचा ना रे काय लिहिलंय मी. काय लिहिलंय? कोणता वॉइस लिहिलाय? म्हणून मी गाढव म्हणतोय. मी बघा रेकॉर्डेड आहे व्हिडिओ. हा पॅसिव्ह पॅसिव्ह वॉइस बोला की म्हणलं. मी एवढी वाक्य लिहिली रे. काय केलंय वाक्यामध्ये सांगा. या वाक्यात सब्जेक्ट सॉरी काय क्रिया घडली? व्हॉट इज द वर्ब? व्हॉट इज ऍक्शन? लिहिण्याची लिहिण्याची ऍक्शन आहे. वर्ब आलं का? ओके. काय लिहिलंय? काय लिहिलंय? वाक्य लिहिलं. वाक्य काय झालं मला सांगा. वाक्य काय आहे? ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे. लिहिणारा कोण आहे वाक्यात? या वाक्यात लिहिणारा कोण आहे? मी आहे. मी आहे. मी आहे. बघा कोणतरी म्हणलं नाही सर. कोण आहे वाक्यात? वाक्यात कोण दिसतंय? मी आहे. क्लिअरली सब्जेक्ट फोकस आहे. क्लिअरली कोणी वाक्य लिहिली हे क्लिअर आहे. म्हणून कोणता वॉइस आहे सांगा. कोणता वॉइस आहे? कोणता वॉइस आहे? अरे बोला रे गाढवांनो. ऍक्टिव्ह वॉइस बोला ना मग. प्रॉब्लेम काय? आय वॉन्ट यू टू स्पीक. मी बघा आता इथे मी सांगतो. चला मला एक कॉल आला. चला या वाक्यामध्ये ऍक्शन काय झाली पुन्हा एकदा. यामध्ये ऍक्शन काय दिसते? व्हॉट इज ऍक्शन इन दिस सेंटेन्स? या वाक्यामध्ये काय ऍक्शन आहे सांगा रे गाढवांनो. एवढा उशीर लावताय. या वाक्यामध्ये काय ऍक्शन आहे? हा बघा लक्ष द्या एकदा. मी अनेक वेळा सांगितलंय क्रियापद कुठं बघायचं? वाक्याच्या शेवटी बघायचं. इकडे तिकडे बोंबलत फिरायचं नाही. कारण वाक्याच्या क्रियापद हे खूप सुसंस्कृत असतं. ते वाक्याच्या शेवटीच बसतं. मी कित्येक वेळा सांगितलं तुम्हाला. आपल्यासारखं सैराट पडत नाही क्रियापद. क्रियापद हे सुसंस्कृत असतं. ठीक आहे. ते कुठं बसतं मराठीमध्ये? वाक्याच्या शेवटी. हा काय वाक्य क्रिया काय घडते मला सांगा. सांगा लवकर. लिहिण्याची क्रिया घडते. लिहिण्याची काय लिहिण्याची क्रिया घडते मला सांगा. मग काय झालं? हे झालं वर्ब किंवा मेन वर्ब बोलू आपण याला. काय वाक्य लिहिलेलं आहे? काय लिहिलंय ते? आता मी बोलतो इथं. मी बोलतो. तुम्ही लय नमुने भारी मला माहितीये. एकदा बोलत नाहीत. पण आता मी सांगतो तुम्हाला. मी बोललेली वाक्य काय लिहिलंय? काय माझं मत काय इथं मी सांगितलं. मी बोललेली वाक्य लक्षात घ्या. आता मी बघा दोन अर्थ होतात त्याचे. मी बघा मी बोललेलीच वाक्य लिहिली. मग या ठिकाणी लिहिणारा मी आहे. मात्र मी तसं नाही म्हणत. मी काय म्हणतोय? मी बोललेलीच वाक्य लिहिली. नुसतं बोललेलीच वाक्य नाही. मी बोललेलीच वाक्य. जर मी असं म्हणत असेल की मी बोललेलीच वाक्य लिहिली तर ही वाक्य लिहिली कोणी हे क्लिअर होत नाही. समजतंय का माझा हा याला आपण आपल्या गावाकडच्या भाषेत म्हणतो अडंगा आहे ना. हे कोड समजतंय का? काय कोड आहे? मी बोललेलीच वाक्य लिहिली. ह्याचा अर्थ कोणी लिहिली हे स्पष्ट दिसत नाही ना रे. समजतंय का? आर यू गेटिंग मी? येस ऑर नो?
येस तरी म्हणाल तेवढं. बघा, मी बोललेलीच वाक्य लिहिली आहेत. याचा अर्थ मला हेच सांगायचं की कोणी लिहिली हे क्लिअर नसेल तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं असेल सांगा मला. सांगा मला. जर वाक्य लिहिणार आहे याच्यामध्ये नाहीये, जे लिहिलं ते ऑब्जेक्ट कोणता व्हायचं आहे? पॅसिव्ह व्हायचं असं बोलणार आहे मग. Passive voice होईल. आम्ही दररोज वाचन करू. कोण वाचन करणार आहे? काय करणे? वाचन करणे. लक्षात घ्या. लक्षात घ्या. काय क्रिया घडते? क्रिया काय घडते मला सांगा. वाचण्याची क्रिया घडते. काय वाचायचं याच्यामध्ये आहे का? काय वाचायचं याच्यामध्ये आहे का? नाही. सांगा. नाही. नाही. काय वाचायचं याच्यामध्ये नाहीये याचा अर्थ ऑब्जेक्ट विषयी बोललं गेलं नाही. समजतंय का? जर ऑब्जेक्ट विषयी बोललं गेलं नाही तर व्हॉइस मध्ये या वाक्याचा विचार करायचा नाही. समजतंय का नाही? समजतंय का नाही? त्याला म्हणायचं नो क्लासिफिकेशन. एनसी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? एनसी. नो क्लासिफिकेशन. या व्हॉइसच्या अँगल मध्ये याचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येत नाही कारण आपला ऑब्जेक्ट लागतो महत्वाचा. ओके. सब्जेक्ट नसेल तरी चालतो. पियुष गप्पा मारतो. मला सांगा या वाक्यामध्ये काय काय क्रिया घडते सांगा. या वाक्यामध्ये काय क्रिया घडते? गप्पा मारणे. गप्पा मारणे. गप्पा मारणे संपलाचा विषय. हे क्रिया आहे आणि हा कर्ता आहे. ऑब्जेक्ट कुठे? बोंबलत गेलं. काय बोलतोय काय गप्पा मारतोय लिहिलंच नाही. लिहिलंय का? त्याच्यामुळं याचाही विचार करायचा नाही. एनसी नो क्लासिफिकेशन इन द अँगल ऑफ व्हॉइस. त्यावेळेस आपण व्हॉइसचा चष्मा घालतो याचाही आपला इथे विचार करायचा नाही. ओके. समर्थ खेळत होता. सांगा काय क्रिया घडते? खेळत होता आहे का? काय खेळत होता दिसतंय का? याचा अर्थ ऑब्जेक्ट नाही म्हणून पुन्हा एकदा एनसी आहे. एनसी म्हणजे कोणी खुश होऊन जाऊ नका. एनसी म्हणजे शरद पवारची पार्टी बद्दल मी बोलत नाही. ठीक आहे. एनसी म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नाही म्हणत मी. पी नाही म्हणलो. एनसी म्हणजे काय? नॉट क्लासिफाईड ऑर नो क्लासिफिकेशन अंडर द स्पेक्स ऑफ और अंडर द काय म्हणतात त्याला लेन्स ऑफ व्हॉइस. व्हॉइसच्या लेन्स मधून याचं क्लासिफिकेशन करता येत नाही. अजय पेढा खात होता. कमॉन. काय क्रिया घडते? खाण्याची. खाण्याची क्रिया. काय खातोय? पेढा काय झालं? ऑब्जेक्ट झालं. हे काय झालं? व पार्ट झाला. हा ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट आहे. कोण खातोय? तर अजय खातोय. हे स्पष्ट दिसतंय. म्हणून क्लास कोणता व्हॉइस आहे? व्हॉइस कोणता आहे? ऍक्टिव्ह. व्हॉइस. अरे आपलं मध्ये हे राहिलं. राहून गेलं का मध्ये? 13. हा. आजीने तांदूळ आणले. काय काय केलंय? काय क्रिया केली? आणण्याची क्रिया केली. काय आणलंय? तांदूळ. हा वर्ब झाला पार्ट. हा पार्ट झाला ऑब्जेक्टचा आणि हे सब्जेक्ट आहे. आणलं कोणी? आजीनं आणले. क्लिअर आहे. म्हणून व्हॉइस कोणता आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. आरवने गाडी चालवली. काय केलंय? चालवली. ड्रायव्हिंग केलंय. काय चालवलंय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे. हा वर्ब आहे आणि कोणी चालवली हे क्लिअर दिसतंय म्हणून कोणता व्हॉइस आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? विद्यार्थ्यांना सर्व सूचना वेळोवेळी दिल्या होत्या. काय क्रिया घडते इथं? देण्याची. क्रिया काय घडते? आता तुम्हाला काहीच बोलत नाही मी. मी 2 मिनिटात संपून टाकतो. लक्ष द्या इकडं. टाइम संपलेला आहे. आता लक्ष द्या. खूप मजेशीर चाललाय टॉपिक. बघा विद्यार्थ्यांना सर्व सूचना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. काय केलेलं आहे? सूचना दिल्या गेलेल्या आहेत. बघा दिल्या देणे हे मेन वर्ब आलं. बरोबर. काय दिलं? सर्व सूचना. ऑब्जेक्ट आला. हे वर्ब आलं आणि दिल्या कोणाला? विद्यार्थ्यांना. बघा जे दिलं ते पण ऑब्जेक्ट. ज्यांना दिलं ते पण ऑब्जेक्ट. दिलं कुणी हे माहिती नाही. दिलं कुणी हे माहित नाही. तर दिलं कुणी हे माहित नाही याचा अर्थ ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. म्हणून पॅसिव्ह व्हॉइस.
आमच्यात ऊसाची टोळी यायची आहे. बघा काय होतंय, यायचं मुख्य क्रियापद आहे, व पार्ट आला हा. काय यायचंय मला सांगा, काय यायचंय? उसाची टोळी. म्हणजे येण्याचं काम कोण करतंय? हा सब्जेक्ट आहे ना. तर हा येणे हा अकर्मक वर्ब आहे, याला कर्म लागत नाही. तो येणार आहे, तो आणि येणे, ऊसाची टोळी येणार आहे. येणारा सब्जेक्ट आहे आणि येणे हे क्रिया आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाहीच आहे. जर ऑब्जेक्ट नाही तर काय सांगा, इथं काय क्लासिफिकेशन काय लिहू मी? एनसी लिहू का? ए गाडवा, ऑब्जेक्ट नाही, नो क्लासिफिकेशन. ऑब्जेक्ट असेल तर क्लासिफिकेशन करायचं. आईने स्वयंपाक केला. काय केलंय? स्वयंपाक केला. आईने स्वयंपाक केला. संदिग्ध आहे, लक्षात घ्या. आईने जेवण बनवलं, स्वयंपाक केला, कुक्ड म्हणलं आपण. कुक, स्वयंपाक करणे मुख्य क्रियापद घेतलं तर आई ऑब्जेक्ट नाहीये. समजलं का नाही? जर आपण लिहिलं आई और मदर कुक फूड, तर फूड काय झालं? फूड झाला आपला ऑब्जेक्ट. जर ऑब्जेक्ट प्रेझेंट असेल, आईने काहीतरी जेवण बनवलं असं असतं तर त्याला आपल्याला क्लासिफाय करता आलं असतं. ऑब्जेक्ट नाहीये, याला नो क्लासिफिकेशन मध्ये मी. ठीक आहे. जेवण टेस्टी बनलं होतं. काय झालं होतं? बनणे क्रियापद आहे. काय बनलंय मला सांगा या वाक्यामध्ये? जेवण बनलंय. कोणी बनवलं माहित नाहीये. बघा वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, म्हणजे पॅसिव्ह आहे. कोणी बनवलं आपलं काय गरजेचं नाही. करता नसेल तरी चालतं, आपल्याला कर्म महत्वाचं आहे. आम्ही इन्फिनिटिव्ह शिकतो. कोण शिकतंय? बरं, काय करतो? शिकतो. काय शिकतो? इन्फिनिटिव्ह. हे ऑब्जेक्ट आहे, हे वर्ब पार्ट आहे आणि शिकणारा क्लिअर आहे आम्ही. त्याच्यामुळं जर शिकणारा क्लिअर असेल तर ऍक्टिव्ह व्हायचं आहे. करता क्लिअर असेल तर. पप्पा दाऱ्यावर जाणार आहेत. पप्पा जाणार, दाऱ्यावरचा विषयच नाहीये. पप्पा जाणार हे देखील अकर्मक आहे, याला कर्म लागत नाही. ऑब्जेक्ट नाहीये याचा विचार करायचा नाही. नो क्लासिफिकेशन. आजीचा गुडघा दुखतोय. लक्षात घ्या. सो आजीचा गुडघा दुखतोय. या वाक्यामध्ये काय होतंय? दुखतंय. क्रिया कशावर केली जाते का? क्रिया कशावर केली जात नाही. ह्याच्यामध्ये फक्त सिच्युएशन सांगितलं जाते, ऑब्जेक्ट काहीच नाहीये. ह्याच्यामध्ये नो क्लासिफिकेशन. क्रिया फक्त सिच्युएशन सांगितलंय, दुखण्याची क्रिया नाहीये ते, दुखणं. सो या वाक्यामध्ये सांगा क्रियापद आहे का या वाक्यामध्ये? मला खरं सांगा. चला तुम्हाला विचारतो मी, या वाक्यामध्ये क्रियापद आहे का? या वाक्यामध्ये क्रियापद आहे का? असेल तर कोणतं आहे? सांगा मला. हा, दुखणे म्हणजे काय सांगा बरं? दुखणे म्हणजे काय? दुखणे क्रियापद आहे का? यस सर. कसं काय सांग बरं, इंग्लिश मध्ये सांग मला. इल इल येईल नाही, सांगतो मी तुम्हाला. पेन इट पेन आहे. परंतु लक्षात घ्या, दुखणे हे आजीचा गुडघा दुखणे या वाक्यावर विचार करू उद्या. मात्र हे नो क्लासिफिकेशन सेंटेन्स आहे. ठीक आहे, कारण का हा सब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट नाहीये. आजीचा गुडघा याच्यामध्ये सब्जेक्ट आहे. सो सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाहीये. ठीक आहे, सब्जेक्ट काय? सो इंग्लिश मध्ये सांगितलं होतं तुम्हाला समजेल की ग्रँडमदर्स नी पेन्स. ग्रँडमदर्स नी पेन्स. ग्रँडमदर्स नी सब्जेक्ट झाला आणि पेन्स हे क्रियापद झालं. मात्र कशावरच काम घडत नाही, म्हणून हे ऍक्च्युअली अकर्मक क्रियापद आहे, कर्म लागत नाही याला. ठीक आहे, म्हणून जर कर्म नाहीये तर नो क्लासिफिकेशन. आदित्य अभ्यास करतो. काय करतोय? अभ्यास. समजा करतो हे क्रियापद घेतलं आपण, तर अभ्यास हा कर्म झाला आणि कोण करणार हे क्लिअर आहे. तर काम करणारा क्लिअर असेल तर कोणता वॉइस मला सांगा? ऍक्टिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह. कोणता वॉइस आहे? राहुलने डान्स केला. काय केलंय? डान्स केलाय.
विषय संपला ना. ऑब्जेक्ट कुठे आहे? कारण करणारा राहुल आहे म्हणून नो क्लासिफिकेशन अगेन. समजून घ्या. शौर्य गप्प बसला. हा, गप्प बसणे म्हणजे काय? क्रियापद आहे. गप्प बसणे हे क्रियापद आहे. मग ऑब्जेक्टला जागा कुठे आहे? गप्प बसताना तर सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट नाहीये. नो क्लासिफिकेशन. ओंकारने मजा केली. मजा करणे म्हणजे काय? हे क्रियापद आहे. एन्जॉय करणे सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट नाहीये. नो क्लासिफिकेशन. हॅलो, तुम्हाला समजतंय का? समजतंय का नाही? येस ऑर नो? मी येस काय सर. बोलतोय हे खोपडीत sir. जातंय का नाही? चला असू द्या, काय अडचण नाही. होड्या भरण्याचे आम्हाला योग्य मार्गदर्शन केले आणि राजवीर खुश झाला. हे वाक्य तुम्ही मला उद्या सांगायचं. हे सगळ्यांनी लिहून घेतलं का? बोलता बोलता का नाही लिहून घेतलं? लिहून घेतलं का नाही? येस ऑर नो? नाही घेतलं? Yes. Yes. नसेल घेतलं तर मी तुम्हाला फोटो पाठवतो. ऑल राईट. पण मला एक गोष्ट बोलायला खूप आनंद होईल की व्हॉइस काय असतं हे समजण्यासाठी आपण खूप सुंदर असं डिस्कशन करतोय हे मला क्लिअरली जाणवतंय. आय डोंट नो. पालकांनी मुद्दाम बसावं आणि नसेल तर उद्यापासून बसण्याची माझ्यातर्फे त्यांना रिक्वेस्ट करा. खूप मजेदार विषय चाललेला आहे. ठीक आहे. ऑल राईट, ऑल राईट. आता काय करायचं? हे वाक्य पुन्हा लिहायची आणि पुन्हा याला न बघता तुम्ही विचार करायचा याच्यामध्ये सब्जेक्ट महत्वाचा आहे का ऑब्जेक्ट महत्वाचा आहे? ऑब्जेक्ट नसेल तर त्याला क्लासिफाय आपल्याला व्हॉइसच्या अँगल मध्ये करायचं नाही. त्यामुळे त्याला लिहायचं एनसीपी नाही. ठीक आहे. एनसीपी वाल्यांनी दुःख मानण्याचं कारण नाही. ठीक आहे. असू द्या, कारण इथं पक्षाचा काहीच विचार करत नाही ना आपण, आहे ना. आपण नो क्लासिफिकेशन म्हणतोय. ऑल राईट. चला मजेचा भाग सोडा. थोडंफार खोपडीत गेला असेल, उद्या आणखीन आपण याच्यावर चर्चा करू. ऑल राईट. विथ दिस शॅल वी हॅव पॉज? शॅल वी हॅव पॉज? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. We will have We'll have pause. Thank you, sir. Bye bye.